हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. ॲक्च्युली आता एक खूप मोठी गोष्ट झाली माझ्यासोबत. गोष्ट म्हणण्यापेक्षा ना माझा पचका झाला आहे. म्हणजे मी घरातून निघाली आहे, आज माझ्याकडे वेळ होता, तर मी आणि दीदी आम्ही दोघी म्हटलं की जरा स्टुडिओ क्लीन करूया आणि इन्क्वायरीला पण येणार आहे, तर ते काय म्हणतील की स्टुडिओ किती घाण केलं आहे म्हणून. ॲक्च्युली सध्या वेळच नव्हता स्टुडिओवर जायला वगैरे. आणि असं झालं आहे, मी माझ्या घरापासून स्टुडिओ 1 किलोमीटर आहे ना, आणि मी दीदीच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिथे गेल्या मला आठवलं की स्टुडिओची चावी चालली नाही आहे. आणि परत आम्ही आता दोघीजणी निघालो आहे. हां, आणि ऊन तुम्ही बघताय का किती आहे. आणि ह्या उन्हात आता मी रिटर्न निघाली आहे. आता पोहोचतच आली आहे मी घरापाशी. परत चावी घ्यायची आणि परत चालत जायचं. ॲक्च्युली आज माझी वेस्पा पण नाही आहे घरी, आणि असली तरी मी चालवत नाही ती. आणि दादा नाही आहे, पप्पा नाही आहे, कोणीच नाही सोडवायला, त्याच्यामुळे पायी जावं लागतं. तर चला पुढे जाऊन दाखवते की स्टुडिओ किती खराब झालं आहे आणि आम्ही किती साफसफाई कशी करतो आहे ते, आणि पूर्ण साफसफाई होते की नाही ते पण बघूया. लेट्स गो. ही इथेच होती, पाणी पिऊया. चालायची सवय नाही राहिली, वाट लागते थोडं चाललं की. ते त्यातलं पाणी वेगळं लागतंय अजून. ते भरून ठेवला होता का? रात्रभर ठेवला होता. वास येतो ना अजून पण तुला येतो. मी माझ्यासाठी पूर्ण फिल्टर मधून भरून ठेवला. ते 1-2 दिवस लागले. ॲक्च्युली मम्मी घरी नाही आहे, पप्पा पण नाही आहेत. मम्मी पप्पा गावी गेले आणि प्रिया तिच्या माहेरी गेली आहे. मी आणि दादा इथे एकटेच आहेत. दादा दुकानावर आहे आणि मी आता दुकानावर चालली होते. आणि मी खरं तर घरातली चावी म्हणजे घराची चावी घेतली, त्यामुळे मी विसरले. दरवेळेस कसं दुकानाची चावी उचलली निघाली, आणि यावेळेस मम्मी नव्हती ना आठवण करून द्यायला. मम्मी नसल्यावर किती अवघड होतं. ह्या घराची जबाबदारी माझ्यावर असते. मम्मी नसल्यावरती, मम्मी नसल्यावर मम्मी जाताना सांगून जाते मी जसं घर ठेवलंय तसं क्लीन ठेवायचं. तुम्ही बघू शकता कुठेच राडा दिसणार नाही का, तर मी आवरले सकाळी उठून. आणि आता मी स्टुडिओवर चालले आणि तुमच्या माहितीसाठी मी जेवण नाही बनवले, काहीतरी ऑर्डर करून सांगणार आहे. 250 मिनिटा बाबतीत आता काही राहिलंय का एकदा मला सांग. हा एक या शॉपचा काय बोलतात ड्रॉबॅक आहे की वरती त्या जाळ्या आहेत ना तिथे हातच पोचत नाही. आणि इकडे करू शकतो आपण क्लीन. आणि हे बघा, ही दिवाळी आमची अजून संपलेली नाही आहे, म्हणजे त्याच्यानंतर मी साफसफाईच केली नाही आहे प्रॉपर अशी. तर आता हे कंदील वगैरे काढून टाकणार आहे. आणि खाली तर बघू शकता धूळ आहे की मस्करी आहे यार. 2 महिने बंद काय ठेवलं मी स्टुडिओ, वाट लागली वाट. मग आता आपण कामाला लागणार आहे. तुम्हाला सुद्धा जर ॲडमिशन घ्यायचं असेल 26 फेब्रुवारीपासून आपली बॅच सुरू होती आहे. खाली नंबर देते आहे, लवकर जाऊन कॉन्टॅक्ट करा. बेसिक टू ॲडव्हान्स त्यामध्ये काय काय असणार आहे सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील. मेकअप, हेअरस्टाईल, सोशल मीडियाचं नॉलेज, क्लायंट कम्युनिकेशन, साडी ड्रेपिंग सगळं त्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. एक पूर्ण ब्राईड आपण कशी रेडी करू शकतो, आपण ऑर्डरला कसं जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तुम्हाला त्यामध्ये शिकायला मिळेल. तर वाट कशाची बघताय, खाली नंबर आहे, लवकर जाऊन तुमची सीट बुक करा. कारण की आपल्या बॅचमध्ये खूप लिमिटेड सीट्स असतात आणि एकदा त्या पूर्ण भरल्या की आपण ॲडमिशन क्लोज करतो. त्यामुळे मे बी आता 2 ते 3च राहिलेले आहेत सीट्स. सो गाईज लवकर जाऊन ॲडमिशन घ्या. चला आम्ही लागतो आता साफसफाईला. आणि अजून एक गोष्ट, मी हे बदलणार आहे कारण की ना ते वायरने सगळी चव घातली आणि माझे व्हिडिओज थोडेसे काळपट येत आहेत, त्याच्यामुळे हे बॅकग्राऊंडच बदलायचं आहे मला. तर बघूया कसं करते, त्याचा पण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. आता पहिलं तर मला हे सगळं क्लीन करू देत. आणि माझी मदत करणार आहे आमची दीदी.
डोक्यावर. आयुष्यात कधी बांधलेलं नाही तू माझ्यावर बोल. काय जड काय नाही ते का बांधता येणार. मी पकडले ना तिथे पकडू. ते डोक्यात पडावं बोलू कोणती. ऍडमिशनला आलो हा तर मग ती मॅम करतेच काही चाललंय काही गोष्टीचं. किती घाण आहे. हे कार्पेटचं हेच नाटक आहे. आता सगळं आम्ही धुवून काढणार आहे. क्लीन झालं माझं केबिन पण आणि खाली पूर्ण स्टुडिओ पण आणि वॉशरूम वगैरे सगळंच. पण यामध्ये मी विसरले की मला जेवायचं पण होतं. म्हणजे मी ऑर्डर नव्हतं केलेलं सो मी म्हटलं की तिथेच साफसफाई झाली की मी काहीतरी खाईन. बट हे सगळं गोंधळात मी विसरून गेले आणि 4 वाजता मला आठवलं की आपल्याला खायचं आहे काहीतरी. तेव्हा कुठे मी सँडविचेस ऑर्डर केले. बट मला आज एक इम्पॉर्टंट शूट पण करायचं होतं. ॲक्च्युली इम्पॉर्टंट म्हणते का तर कारण की टेडी डे आहे उद्या आणि मला टेडीचा एक बुके आला आणि मला आजच ते शूट करावं लागणार होतं. कारण की सकाळ सकाळ तर मी नाही शूट करत, मी इव्हिनिंगच्या टायमिंगला शूट करते. सो मी त्याच्यासाठी म्हटलं आता पहिला घरी जाऊया कारण की माझ्या बिल्डिंगमध्येच खाली खूप छान व्हिडिओज शूट होतात. त्यामुळे मी पटकन निघाले, सँडविचेस ऑर्डर केलेले ते घेतले आणि आता म्हटलं घरी जाऊनच खाई. आणि खरं तर खूप दमले होते. 2-2.5 तास आम्ही लगातार काम करत होतो पण पूर्ण आम्ही स्टुडिओ क्लीन करूनच आलो. अवतार तर बघू शकता त्याच्याहून कळतच असेल. बट आता शूट करायचं आहे तर छान छान रेडी होणार आहे मी. त्याआधी पोटपूजा करूया आणि मग जाऊया. तर हे सँडविचेस मी सँडविच एक्सप्रेस आपलं वाघोलीमध्ये जे राहतात त्यांना माहितीच असेल तिथून ऑर्डर केलं आहे. तर जाम आवडतात मला तिथले सँडविचेस. ते खाल्ले आणि पटापट फक्त 10 मिनिटात मी रेडी. दीदीला विश्वास बसत नव्हता. फक्त 10 मिनिटात तू कशी काय रेडी झालीस कारण की मुली किती वेळ घेतात आवरायला. बट माझं असं काही नाही आहे. मी काय जास्त मेकअप वगैरे करत नाही. लिपस्टिक आपली इम्पॉर्टंट आहे आणि ब्लश दॅट सेट आणि हेअरस्टाईल पण काय फक्त वरती हेअर्स मी टक केले होते आणि असं मी पटकन शूट पण माझं तुम्हाला माहिती आहे 35 मिनिट्समध्ये मी शूट करून वरती आली आहे. 35 पण नसेल केले मे बी 30 मिनिट्स और 25 मिनिट्समध्येच मी वरती आले. जस्ट शूट करून आली आहे आणि दीदीला म्हटलं थांब माझ्या हातची कॉफी पिऊन जा कारण की माझ्या हातची कॉफी सगळ्यांनाच खूप आवडते.
लाईट पण डिस्को डान्स करायला लागली मला बघून. पण रोज की गेली कुठे एवढा वेळ. एवढ्या उचक्या लागतात ना सकाळपासून. कोण आठवण काढते देवालाच नाही. तुम्ही काढताय गाईज माझी आठवण. कोण आठवण काढते माझी. तुम्हाला कॉफी आवडते का? मी अशी पर्सन आहे का मला बिलकुल कॉफी आवडत नव्हती. पण जेव्हापासून क्लास संपला आणि घरीच असते म्हणजे म्हणजे जेव्हापासून मी घरी कधीतरी असते तेव्हा घरात कॉफी पाहिली का मला एक मूडच होतोय कॉफी प्यायचा. काय माहिती का. आणि ही दादाने आणलेली कॉफी आहे खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे थोडीच घेते बाबा नाही तर कडू होईल. दिदी म्हणाल मला कशाला कॉफी पाहिली माझ्या तोंडाची चव बिघडत. अरे उचक्या बोलू की नको मी. यात आपल्याला 1 चमचा दूध पण टाकायचं. ॲक्च्युली आम्ही खाली गेलो होतो शूटसाठी. शूट म्हणजे एक्झॅक्ट कशाचं होतं तर या दाखवते. मला एक असं क्यूटचा टेडी बुके आला होता आणि त्याची हालत तुम्ही आता बघू शकता काय झाली आहे. कारण की मी मस्त शूट केलं आणि ते खूप चिल्लीपिल्ली होती. चिल्लीपिल्ली गँग होती आणि मग मी त्यांना सहज म्हटलं की तुम्हाला पाहिजे का टेडी म्हणून. आणि ते मागेच लागले माझ्या. सगळ्यांनी असे डिसाईड करून करून मला हा कलर मला पिंक कलर येलो कलर ब्ल्यू कलर असं करून करून सगळे कलर घेऊन टाकले. शेवटी मी म्हटलं की माझ्या गोलूसाठी राहू द्यात म्हणून हे 4 मी वाचवून आणलेत. अँड हा बुके मी एक्झॅक्ट फोटो तुम्हाला त्यामध्ये टाकते. मला साक्षीने सेंड केला. एवढा सुंदर बनवला आहे ना तिने की बस. म्हणजे मी जेव्हा पण बघितलं ना त्याला कालच मला रिसीव्ह झाला आहे तो. आणि उद्या टेडी डे आहे. म्हणजे आता मी ब्लॉग कधी टाकते माहीत नाही बट मी जेव्हा शूट करते तेव्हा तर सांगते उद्या टेडी डे आहे. तर त्यासाठी तिने मला तो स्पेशली माझ्यासाठी बनवून सेंड केला. आणि मी जेव्हापासून बघते मी त्यालाच बघत बसली. एवढा मला आवडला. आणि मी सांगितलं पण सगळ्यांना की यार बघा किती क्यूट. पहिल्यांदा मला असं कोणतरी एवढं क्यूट गिफ्ट दिलं आहे. मी तिची ID पण खाली टाकते आहे मेन्शन करते. तिचा नंबर पण मेन्शन करते. इफ कोणाला कोणताही बुके बनवायचा असेल तिच्याकडे एवढ्या व्हरायटीज आहेत आणि तिचं काम पण एवढं सुंदर आहे ना तर प्लीज कोणालाही बनवायचं असेल तर तिला कॉन्टॅक्ट करा. खाली तिचा नंबर वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे मी. आणि थँक्यू साक्षी जर तू हा ब्लॉग बघत असशील तर. तर आपण आता दीदीला विचारूया की कॉफी कशी झाली. एक नंबर मस्तच. ती पहिल्यांदा कॉफी पिते माझ्या हातची. मला माहितीच नव्हतं. म्हणलं यार दीदी आता सांगितलं पण माझ्या हातची कॉफी खूप आवडते. मला पण खूप आवडते. तुम्ही तुला कॉफी बनवायला सांगा. म्हणून गाईज मी काहीच बनवत नाही घरात. कारण की मी काही बनवलं तर मला 100 वेळा बनवायला लावतात. आणि मग माझ्याच मागे लागतं नाही तुझ्याच हातचं खायचं आहे आम्हाला. तुलाही भारी बनवते असे मस्त मारतात मला. कॉफी खूप सुंदर झाली. खूप जास्त भारी. तर गाईज आज दिवसभर मी हे केलं जे जे तुम्ही पाहिलं ते. आणि इथून पुढेही काहीतरी करेल बट आता ब्लॉग इथेच संपवते. एवढा ब्लॉग एडिट केला तरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि असेच काही ना काही ब्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आपल्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हो गाईज आपले क्लासेस 26 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहेत. ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करा कारण की आपल्याकडे खूप लिमिटेड सीट्स आहेत. सो बाय बाय गाईज. लाईक कमेंट शेअर.